हा केले स्टार्ट. मी स्क्रीन शेअर करतो वर्डप्रेसचं डेटाबेस स्ट्रक्चर, म्हणजे आपण बघायला स्टार्ट Okay. करू. स्टार्ट करतो नाहीतर. वर्डप्रेस अंडरस्कोर मिनल माझ्या साईडला बनवला होता. हो. इथे मी क्लिक करतो की आता ह्याच्यामध्ये काही टेबल्स सांगतो ज्याचं तुला तिकडून अंदाजा लागेल की बाबा काय होतं. आपण जे फीचर्स बघितले होते डॅशबोर्ड मध्ये काही साईडला मेन्यूज बघितले होते रिलेटेड काय टेबल्स आहेत ना ते सांगतो मी तुला. दिसतंय ना, टेबल्स दिसतात आहे ना हो हो यातले. आता ह्याच्यामधला फर्स्ट टेबल बघ, चेक कर. ह्याच्यामध्ये कमेंट WP अंडरस्कोर मिनल Comment data. सगळीकडे येते, कारण इथे आपण हे WP अंडरस्कोर फोल्डरचं नाव. नाही फोल्डरचं नाव नाही, ते पूर्ण हे कम्प्लीट टेबलचं नावच आहे. बट आपण WP अंडरस्कोर हे बाय डिफॉल्ट येत असतं, पण तुझ्या पुढे ह्याच्यामध्ये आपण मिनल अंडरस्कोर पण टाकलं होतं, कारण सिक्युरिटी रिझनसाठी म्हणलं होतं. कारण नॉर्मली जर आपण टाकलं नाही ना हे, तर मग टेबलचं नाव कळून जातं सगळ्यांना. कारण WP अंडरस्कोरच्या पुढेच कमेंट डेटा, WP अंडरस्कोर कमेंट्स, WP अंडरस्कोर लिंक असे जनरेट झाले असते. सिक्युरिटी वाईज. हा, असे जनरेट झाले असते. बट आपण काहीतरी मध्ये अजून एक प्रिफिक्स टाकला ह्याच्या आधी, म्हणजे म्हणून ते ऍक्च्युअल टेबल नेम्स इथून असतात, म्हणजे एवढेच कमेंट मेटा डेटा. आणि हे वर्डप्रेसचं काय असतं, WP अंडरस्कोर एवढाच असतो प्रिफिक्स. पण आपण अजून प्रिफिक्स त्याला जोडला, म्हणजे टोटली एवढा बनवला प्रिफिक्स टोटल, WP अंडरस्कोर मिनल अंडरस्कोर असा. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये कमेंट मेटा डेटा म्हणजे काय की कमेंट्स रिलेटेडचे अजून इन्फॉर्मेशन. म्हणजे मेटा डेटा म्हणजे काय की डेटा अबाउट डेटा असतो. तर कमेंट रिलेटेड अजून काही इन्फॉर्मेशन असेल तर ती इथे जाते. कमेंट्सचा डेटा इथे जातो. कोणी कमेंट वगैरे केलं असेल तर डिफॉल्ट एक कमेंट आहे वर्डप्रेसने दिलेली, ती इथे आहे. कमेंट वर क्लिक केल्यावर हा म्हणजे पेज ओपन होतो. हा, साईडला जो टेबल ओपन होतो, टेबलचा डेटा आहे, हा टेबल आहे. हा ओके. रो. ह्याच्यातली ही रो, ही ओके. फर्स्ट डेटा. हे लिंक्स वगैरे, हे लिंक्स आहेत. एक मिनिट, हा लिंकचा टेबल आहे. इमेजचे लिंक किंवा तू लिंक URL कोणते लिंक्स वगैरे टाकले असतील ना, ते इथे भेटतील तुला या टेबलमध्ये. ओके. नंतर ऑप्शन्स टेबल आहे. ह्याच्यामध्ये तुझ्या साईटची URL आहे बघ. जर तू विसरली तर इथे पण अवेलेबल आहे. साईटची URL आहे. होम पेजला म्हणजे तेच असतं, तीच सेम URL आहे इथे सुद्धा. ठीक आहे. ब्लॉग नेम काय आहे तुझा, नेम तू काय ठेवला होता, साईटचा नेम म्हणजे ब्लॉग अंडरस्कोर. डिस्क्रिप्शन ह्याचं काय आहे ते इथे म्हणजे थोड्या इन्फॉर्मेशन आहेत सगळे इथं. ऑप्शन्स मध्ये इथं पण युजफुल इन्फॉर्मेशन आहे. तुला कुठे काहीतरी मेल रिलेटेड इन्फॉर्मेशन पण आहे बघ, मेल सर्व्हर डिटेलची, पुढे मेलची इन्फॉर्मेशन, तुझ्या प्रोफाईल रिलेटेड इन्फॉर्मेशन. ठीक आहे. म्हणजे तुझा ईमेल आयडी तू टाकला होता ना, ऍडमिन ईमेल आयडी हा टाकला होता, महादिक. तर हे थोडेसे इन्फॉर्मेशन जे आहे ती इथे पण असते. डेट फॉर्मॅट्स काय ठेवले, टायमिंग फॉर्मॅट काय आहे तुझ्या वर्डप्रेसच्या साईटला. ठीक आहे. तर ते सगळे इथे स्टोअर झाले ह्या टेबलमध्ये, ऑप्शन्स मध्ये. ठीक आहे. आणि हा पोस्ट मेटा डेटा म्हणजे पोस्ट म्हणजे काल सांगितलं होतं ना, एक पोस्ट क्रिएट केली होती काल आपण एक इथे, ती वाली पोस्ट तयार केली होती, बरोबर. मग ह्याच्याबद्दलची ऍडिशनल इन्फॉर्मेशन अजून काय असेल ना, ती मेटा डेटा टेबल मध्ये स्टोअर होती. जसे कमेंटसाठी मेटा डेटा होता कमेंट्सचा, कमेंट्स मेटा म्हणून टेबल होता ना, तसा पोस्टसाठी पोस्ट मेटा टेबल आहे. मग हे पोस्ट सगळे जे असतील ते सगळे इथे सेव्ह होतात. ठीक आहे.
म्हणजे जे ऍक्च्युअल आपण क्रिएट केलं, काल कोणता क्रिएट केला होता एक आपण अजून एक, व्हॉट इज लॉरम इप्सम है ना, तर इथे हो. इथे ना ह्याला एक मिनिट, हा टायटल शेवटी गेला असं. OVR तेच आहे ना? काय त्याच्यामध्ये दिसतंय ना ते OVR म्हणून. कुठे कुठे अं, एक मिनिट ते हा पोस्ट डिलीट 3 म्हणून असं आहे बघ, त्याच लाईनीत बघ. 3 वाला हे प्रायव्हसी पॉलिसीचं आहे ना, थर्ड वाला ना, डिलीटचे 3, आयडी नंबर 3 ना. हा ते हे टॅग H2 आहे बघ, टॅग OVR. आरव्ही, तो हा एक मिनिट, नाही हा नाही येतो. आयडियली पोस्ट्स मध्ये पोस्टचा डेटा जायला पाहिजे, तर 2च आपले पोस्ट आहेत बॅकएंडला. दिसतात टायटल मध्ये इथं सर्च करता येतं आपल्याला, सर्च करून बघूया. सर्च कशाने करायचंय, पोस्टच्या टायटलने. आणि हा 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 ऑपरेटर असतो लाईक पर्सेंटेज. पर्सेंटेज म्हणजे आधी काही पण असू शकतं, नंतर काही पण असू शकतं. लाईक म्हणजे अच्छा. जवळपास सारखं, नॉट लाईक त्याच्यासारखं नाही, अपोजिट. ठीक आहे, अशा प्रकारचे नॉट लाईक. एक्सप्रेशन्स असतात काही, ज्याने तुला मॅच करता येतो डेटा आणि त्याच्याने फाइंड आउट तुझा करता आवाज येतो. होता मध्ये मध्ये. येतोय का आता? हॅलो. येतोय का आता? हा हा. नॉट लाईक काय बोललेस तू? नॉट लाईक कशासाठी? म्हणजे असं हा सोडून दुसरा सगळा डेटा फाइंड आउट करायचा असेल तर अच्छा. हा हा. असं. मग आता आपण लाईक पर्सेंटेज वाला हा सिम्बॉल घेऊया सर्च करायसाठी. मी सर्च टॅबला इथं क्लिक केलं होतं सर्च म्हणजे करायसाठी डेटा. जवळपास तसा. हा. हा, म्हणजे कॉमन हा मधला डेटा असल्यास ते नाहीये. एक मिनिट, काय तयार झालं ते, काउंट किती आहे? 18 टोटल. आपल्याकडे 3च पोस्ट आहे, ते 18. ठीक आहे, मी हे वाला बघ सांगतो तुला, 1 मिनिट 3 थोड्या पोस्ट वेळाने. आहेत, मग हे एवढे का दिसतंय? हा तेच, त्याचं सांगतो मी तुला, बघतो जरा आता ऑटो ड्राफ्ट ह्यानंतर. म्हणून पण येते. हा, ऍक्च्युली 3 म्हणजे एक आपलं मेन, हे जे ते पोस्ट गेलेले आहेत, पोस्ट पुढे पाठवले. दुसरा डेटाबेस तर नाही बघत आहे ना, वर्डप्रेस अंडरस्कोर मीनल हा प्रोजेक्टचा काल बनवलेला हाच डेटाबेस. हाच बनवला होता तुझा कालचा. वर्डप्रेस अंडरस्कोर मिनल. हाच बनवला होता. आयडियली पोस्ट तिथं असले पाहिजे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. बघूया, याच्याकडे आपण घेऊया. मग टर्म्स म्हणजे तुझे इथे कॅटेगरीज, हा कॅटेगरीज असणार. अनकॅटेगराइज्ड होतं, आपण काल बघितलं होतं ना, कॅटेगरी 1 सुद्धा नव्हती. म्हणजे बाय डिफॉल्ट एक अनकॅटेगराइज्ड म्हणून एक असतं, आणि त्याच्यावरचा स्टेबल लगेच टर्म्स मेटा डेटा आहे त्याच्याबद्दलची. म्हणजे या टर्म्स बद्दल अजून इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये असणार, म्हणजे कॅटेगरीज बद्दलची आपण म्हणू शकतो. कॅटेगरीजलाच त्यांनी दुसरं नाव दिलंय ना. हे सध्या आता तुला लगेच समजणार नाहीत, खालचे हे टर्म रिलेशनशिप्स आणि टॅक्झॉनॉमी. ओके, हे टेबल आहेत ना खालचे, हे लगेच नाही समजणार. हे 2 टेबल फक्त तोड सध्याला. आणि हे युजर्स म्हणजे तुझे युजर्स काय आहेत ना सिस्टीमला. आता तुझं एक युजर होता, आपण क्रिएट केला होता ना, जेव्हा आपण साईट मेन लॉग इन म्हणजे साईट बनवत होतो, साईटचा आपण डिटेल्स टाकले होते आणि तुझ्या लॉग इनचे डिटेल टाकले होते, आठवते ना, मिनल आणि मिनल @123 म्हणून टाकले होते. हो हो.
ते डिटेल्स इथं असतील. अजून युजर्स क्रिएट केलेले सगळे युजर्स इथं येणार. ठीक आहे, म्हणजे कुठला पण प्रकारचे युजर असू दे तो इथे येणार. हा हा म्हणजे जेवढे आपण ऍड करू ते. हा, जेवढे ऍड करू ते इथे येणार. तर हा पासवर्ड जो असतो हा तो इनक्रिप्टेड असतो ह्याच्यामध्ये डेटाबेसमध्ये. एनक्रिप्टेड म्हणजे की डिफॉल्ट असतो तो. नाही, डिफॉल्ट नाही, हा एनक्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये असतो आतमध्ये राहताना. म्हणजे तू विसरलं हा तर तुला डेटाबेस मधून पासवर्ड लगेच नाही काढता येत, कारण हा बघ ना समजत नाहीये, एनक्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये. हो. पण इथे तुझं असतं डिटेल डेटाबेस मध्ये, ते सांगितलं मी तुला. ह्याला कन्वर्ट करता येतं, म्हणजे डिक्रिप्ट केलं तर ह्याचा पासवर्ड भेटू शकतो. हे कोणता अल्गोरिदम यूज झालाय तो माहिती पाहिजे. तो हे अल्गोरिदम आपण युजर्स मध्ये आहे ना. हा, हे युजर्स हा मध्ये. ओके, मग युजर्स मेटा म्हणजे ह्या युजर्सची रिलेटेड अजून इन्फॉर्मेशन, युजर्सच्या टेबल रिलेटेड इन्फॉर्मेशन. तर जसं मेटा कीवर्ड जसं सांगितलं युजर मेटा. त्यावरती, हा, युजर बद्दलची अजून की मग इन्फॉर्मेशन हे मेटा असणार. अच्छा, हा हा हा, जे आपण आपलं पर्सनल फीड करतो डेटा तो. हम्म. तो तो ओके. तो तर झालाच. म्हणजे इथं बघ, इथं कॅपेबिलिटीज दिलेले की ऍडमिनिस्ट्रेटर आहे म्हणून, म्हणजे ह्याच्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन ना ह्याची, म्हणजे हॅलो. युजर्सच्या टेबल, हॅलो, हा युजर्सच्या टेबलच्या बद्दल अजून इन्फॉर्मेशन सांगतो मेटा टेबल त्याचा. ओके. जसं कमेंट्स म्हणजे सगळ्यांचं सांगितलं ना तसं, कमेंट्सच्या हा टेबलसाठी होता कमेंट्स मेटा, पोस्टसाठी पोस्ट मेटा, तसं हा सगळं सगळीकडे आहे. ठीक आहे, तर हा डेटाबेसचं तुझं स्ट्रक्चर झाला. ह्याचा टेबल डिलीट म्हणजे कुठलं कॉलम किंवा डेटा डिलीट होऊ द्यायचं नाही, तर तुला पुढे प्रॉब्लेम येतो. म्हणजे तुला डिलीट ओके. करायचं असेल तर डेटा रो डिलीट करू शकते, एखादी पोस्ट वगैरे डिलीट करायची असतील तर. हा हा पण इथून डेटाबेस मधून शक्यतो नाही करायला द्यायचं, कारण तुला फ्रंट एंडला इथे चुका होऊ शकतात थोड्या. तुला माहिती नसेल, तुला जास्ती ह्याबद्दल ना, इथं चुका होऊ शकतात. पण हा. हे डॅशबोर्ड वापरणं सोपं आहे ना इथलं. इथं तुला हो समजतं ना नॉर्मली डिलीट वगैरे हो हो. करायसाठी इथं ऑप्शन्स आहेत इथे. पोस्ट मध्ये जर गेलेस, ह्याला सिलेक्शन केल्यानंतर तुला डिलीट वगैरे करायचं असेल ना, इथे हा टिक केला, मूव टू ट्रॅश केला की डिलीट होऊन जात. अप्लाय करायचं नंतर. ओके. मूव हे टू ट्रॅश इथून म्हणजे तो जाऊन तिथे म्हणजे स्टोर होत ट्रॅश असेल ना ट्रॅशला. ट्रॅश फोल्डर मध्ये स्टोअर होतो, पण तो थोड्या दिवसांनी निघून जातो. तर तुला इथून काढायचं असेल तर डिलीट परमनंटली आहे इथं ऑप्शन, किंवा परत आणून ओके. ठेवायचं असेल तर रिस्टोर ऑप्शन आहे. रिस्टोर रिस्टोर आहे. केलं हा की परत ह्या सगळ्या इथं अकाउंट 3 होईल बघ. अकाउंट 3 झाला, पोस्ट मध्ये इथं परत आलाय. ठीक आहे, पब्लिश मध्ये 2 आहे, ड्राफ्ट मध्ये 1 आहे. ड्राफ्ट म्हणजे अजून गेलं, पब्लिश झालेलं नाही, सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही. ड्राफ्ट मेल पण केलेच असतील ना तू, जे मेल मध्ये ड्राफ्टचं जसं मिनिंग आहे तसं त्याच्यामध्ये पोस्टच्या ड्राफ्टचं मिनिंग आहे. ठीक आहे, डेटाबेसचं स्ट्रक्चर समजलं ना तुला. हो. म्हणजे नॉर्मली आपले इथे ज्या गोष्टी आहेत ना, ह्याचाच हा डेटाबेस आहे तो पूर्ण ह्या ऍडमिनचा. ठीक आहे, हा आता त्यानंतर wordpress.org वरून तू घेतलं होतं बघ ते wordpress.org. ही वेबसाईट इम्पॉर्टंट आहे तुला प्रत्येक वेळी ह्याचं काम जास्तीत जास्त पडणार आहे. इथून तू अच्छा. तुझं वर्डप्रेस डाउनलोड केलं होतं, गेट वर्डप्रेस है ना. हो हो. इथे तुला थोडे प्रोजेक्ट्स वगैरे शोकेस केलेले आहेत की कसे वर्डप्रेस मध्ये प्रोजेक्ट्स बनलेत, काय काय आहे, कसे है ना. रिसेंटली ऍडेड साइट्स वगैरे हा आहेत, कोणत्या कोणत्या इंडस्ट्रीमध्ये कसं कसं काम झालेलं आहे वर्डप्रेसच्या ह्याच्यातून. इथे काही पॉप्युलर प्रोजेक्ट्स वगैरे त्यांनी टाकलेले आहेत. ठीक आहे, तर तुला चेक करायचं असेल की वर्डप्रेस मध्ये टेक क्रंच पण ऐकलं असेल, फेमस दिसते ब्लॉगची साईट आहे. ओके. तर हे शोकेस होता इथं वर्क. तुला लर्निंग वगैरे काय करायचं असेल तर इथे त्यांचे वर्कशॉप्स, लेसन्स वगैरे, इकडे तुला अजून व्हिडिओज वगैरे काही असतील ते या लर्निंगच्या सेक्शन मध्ये त्यांनी टाकलेलं असेल. ठीक आहे, मग नंतर थीम्स घ्यायचे असतील तर इथे एक ऑप्शन आहे तुझ्याकडे. ठीक आहे, इथून अजून एक्स्ट्राचे आपल्याकडे 2-3च आहेत ना आता.
हा. कोणते कोणते आणि होते हे खाली आता हे 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 मल्टिपल आहेत. 2021 2020 ते होतं आणि 2019 होतं. हा ते 3 होते ना, तर आता इथे हा अजून अवेलेबल आहेत तुझ्याकडे. हा तेच त्या दिवशी फक्त 3 होते, ते तुला म्हटलं अजून हो ते तिथे ऍड होते, कर. आपल्याकडे होते आपल्या डॅशबोर्ड मध्ये. ती वर्डप्रेस हा डॉट हा हा ऑर्ग ऑफिशियल वेबसाईट आहे त्यांची वर्डप्रेसची. ओके. तर हा इथे हा आहे, हा आपण इथून डाउनलोड केलं होतं तो वर्डप्रेस. तर हो इथे आपण थीम्स वगैरे जे लागले, तर एवढे सारे थीम्स आहेत, आपण त्यातून कुठलं पाहिजे तसं आपल्याला सर्च करून कोणत्या कामासाठी आपलं आहे ते थीम आपण घेऊन डाउनलोड करून मग आपल्या ह्याच्यामध्ये अपलोड करून काम करू शकतो. ठीक आहे. हम्म. नंतर इथे प्लगइन्स पण आहेत, प्लगइन्सचं पण कुठलं काम पडलं तर तुला तू इथून घेऊ शकतेस. ओके. ठीक आहे. म्हणजे प्लगिन्स ऍड नवीन काय करायचे असतील तर प्लगइन्स काय ओके. नवीन ऍड करायचे असतील तर प्लगइनच्या मेन्यूवर क्लिक करून तू तिथं चेक करू शकतेस, तुला जो प्लगइन लागणार आहे कामासाठी तुझ्या. हा हा इथे पण आहे, मी ह्या ऑफिशियल वेबसाईट बद्दल तुला सांगून देतोय, कारण तुला हा इथलंही माहित पाहिजे ना. हो मग हो वर्डप्रेसचा चालेल. तुझा ऍप आहे, ऍप डाउनलोड करून बघ. दोन्ही हा प्लॅटफॉर्मला आहे, गुगल प्ले स्टोअरला आहे, परत ह्या ऍपलच्या आयफोन वाल्या डिव्हाइससाठी पण हा आहे. तुला जर लागलं की तू समजा ब्लॉगर असशील ऑन द गो, तुला कुठं जाता जाता पण तुझं काय असेल ते काम करायचं असेल तर त्याच्यासाठी पण अवेलेबल आहे इथं. ठीक आहे. ओके. तुला लागलं तर डाउनलोड करून घेशील हे जर ऍप. ठीक आहे, रिक्वायरमेंट हा प्रमाणे. ठीक आहे, अवेलेबल आहे म्हणजे ते सांगितलं. पण सपोर्ट मध्ये वर्डप्रेस डिफॉल्ट मोबाईल होऊन जातं ना. नाही नाही, हे ऍप भेटेल तुला काम करायसाठी, असं म्हणतोय. फक्त मोबाईल म्हणजे ऍप. आता हा, जसे नॉर्मली यूज करतेस ना फ्लिपकार्ट साईट वरती पण आणि हा फ्लिपकार्ट हा हा मोबाईल मध्ये ऑर्डर टाकायला पण, तसं त्या टाइप मध्ये म्हणतोय ओके मी की ऍप भेटेल तुला. पण हे तुला हा म्हणजे हे काम करायसाठी ऍप भेटेल, हे युजर साईडचं नाही ऍप. हे तुझ्या ओके. कामासाठी, म्हणजे ऍडमिनचं जसं काम आपण डॅशबोर्ड वगैरे भेटतोय ना इथं आपल्याला, पण हे हा फक्त हा जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये ब्लॉगिंग वगैरे जास्त कामं नाही होणार याच्यात तुझी. हे ओके. फक्त तुझा स्टेटस वगैरे पोस्ट वगैरे किंवा ब्लॉगिंग साठी कामी पडेल. हा हा ठीक आहे. मग ह्यांच्या सपोर्ट मध्ये डॉक्युमेंटेशन आहे पूर्ण अख्खच्या अख्खं. ठीक आहे, जिथून तुला काही प्रॉब्लेम आला तर इथं डॉक्युमेंटेशन मधून तू करू शकते. ओके. म्हणजे हे ऑफिशियल डॉक्युमेंटेशन आहे, ह्याच्यामध्ये तुला रिडिंग कम्प्लीट एंड टू एंड दिलेलं असणार. हम्म. गेटिंग स्टार्टेड, इन्स्टॉलेशन, बेसिक युसेज काय कसं करायचं, ऍडमिनिस्ट्रेशन कसं करायचं, अच्छा. कस्टमायझिंग काय, प्रत्येक गोष्टीला बोललं असेल त्यांनी कस्टमायझिंग म्हणजे काय, कसं कस्टमायझेशन करायचं, मेंटेनन्स कसं हा हा ठेवायचं साईटला, बॅकअप वगैरे, सिक्युरिटी कशी द्यायची, ऍडव्हान्स टॉपिक्स आहेत. हा आणि हा ट्रबल शूटिंग कसं करायचं प्रॉब्लेम आल्यानंतर ट्रबल शूट. तर मग हे आहे हम्म. तुझं डॉक्युमेंटेशनचा पार्ट. हा तर तुला हे त्याच्या फोरम मध्ये म्हणजे जर तू काय प्रॉब्लेम आला किंवा डिस्कशन फोरम असतात ना बोलायसाठी वगैरे, हा हा तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तुला तर तुला रजिस्टर करावं लागेल. ओके. रजिस्टर करावं लागेल ह्या wordpress.org साठी. आणि हा रजिस्ट्रेशनचे डिटेल्स तुझ्याकडे ठेवशील, मग लॉग इन करून मग तू ह्या फोरम्स मध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकते. तुझा समजा काही प्रॉब्लेम असेल, प्रॉब्लेम्स ह्यांना इथे पोस्ट करू शकते की आय एम फेसिंग दिस प्रॉब्लेम, आय डोंट हॅव एनी ओके. म्हणजे सोल्युशन माझे फॉर काही दॅट. इश्यू असतील ते मी इकडे हे करायचे आणि ती फोरम्स लोक मध्ये मला डिस्कशन, त्याच्यावर फोरम्स मध्ये डिस्कशन होऊ सजेशन शकतं, ते देतील. सजेशन देऊ शकतात. पण मोस्टली ओके. पहिल्यांदा सर्च करायचं. आपले प्रॉब्लेम्स हा हा फारच युनिक नाही आहेत. आपल्याला हा युनिक नसते तर मग ते ह्याला भेटून जातात डायरेक्टली इंटरनेटवरती. नाही भेटले तर ओके. हा ऑप्शन आहे तुझ्याकडे, पण करून ठेवायचं फोरम्सला वगैरे. कधी पण आहे ना, कुठेतरी हा आपलं एक अकाउंट ठेवायचं, कुठे प्रॉब्लेम सापडला नाही तर विचारून ठेवायचं, कुठे इथून तरी इथून प्रॉब्लेमचं सोल्युशन आलं तर आलं असं. ओके. म्हणजे स्टॅक ओव्हरफ्लोला पण तसं असतं. तू हम्म. वापरले असले तर तिथे पण अकाउंट काढलं, तिथे पण आपले क्वेश्चन्स वगैरे काय आले तर कोराला पण तसं विचारू शकतो आपण. ते सकाळचा जो एरर होता ना, हम्म. त्याच्यात पण ते फोरम्सला हे करायला सांगत होता. फोरम्स वरती भेटून जातं, म्हणजे रेडीमेड असतं सोल्युशन तिथे हा स्टॅक ओव्हरफ्लो वरती. पण तुझा नवीन एकदम एरर असेल तर तो वेगळा पार्ट झाला, पण हा कॉमन एरर आहे ओके. हा सुद्धा. हा तुला सर्च हा केल्यावरतीच हा भेटून जाईल. हा ठीक आहे.
हा पार्ट इथला झाला फोरम्स बद्दलचा. त्यानंतर इथे गेट इन्व्हॉल्ड म्हणून पण सेक्शन आहे याच्यामध्ये. गेट इन्व्हॉल्ड म्हणजे तू त्यांच्यासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करत असतील प्लगइन मध्ये किंवा कुठल्याही एका डेव्हलपमेंट पार्ट मध्ये वर्डप्रेसच्या, तर म्हणजे तू गेट इन्व्हॉल्ड वाल्या लिंकला जाशील, मग तिथे तुला काय तुझं कोड वगैरे असेल ते सबमिशन वगैरे करायचं असेल तर तू करू शकते. जर तू काहीतरी तुझं थीम स्वतःचं किंवा काही प्लगइन वगैरे बनवलं, तो एकदम लास्टचा पार्ट झाला. ऍक्च्युली खूप एक्सपिरियन्स असेल, जास्त एक्सपिरियन्स असेल तर तो पार्ट आपण घेतो. ठीक आहे. ओके. शेजारची लिंक ह्याच्यामध्ये तू पूर्ण काय वर्डप्रेस आहे, कसं त्याची स्टोरी आहे, तुला कम्प्लिटली ह्याच्यामध्ये समजून जाईल. 30% पूर्ण वेबसाईट जे आहेत ते सगळे वर्डप्रेस वरतीच चालतात. ठीक आहे. त्यामुळे हा प्लॅटफॉर्म जो आणि CMS सगळ्यात पॉप्युलर असल्यामुळे ना हा आपण युज करतो आणि त्यांचं मिशन वगैरे काही काही सगळं तुला इथे रीड केल्यानंतर इथे समजू शकेल. हे नॉर्मली आपल्या ह्याच्या अबाउट म्हणजे वर्डप्रेस बद्दलची पूर्ण माहिती सांगितली असेल त्याच्यामध्ये. मग इथे ब्लॉगिंग मध्ये ह्यांचे काही काही आर्टिकल्स वगैरे असतील, तर जर तुला काय लागलं तर इथून पण तू रीड करू शकते. ते ब्लॉग्स असतील ह्यांचे. लास्टला होस्टिंग प्लॅटफॉर्म दिलेला आहे की कोणत्या होस्टला आपण आपली साईट ऑनलाईन जायसाठी आपण कसं टाकू शकतो कोणत्या प्लॅटफॉर्मला. ब्ल्यू होस्ट, ड्रीम होस्ट, साईट ग्राउंड. ठीक आहे. आणि गोडॅडी माझं तर गोडॅडी नाही, साईट्स जे आहेत ते मी ह्याच्यावर कुठल्या अजून नाही केलं, माझे गोडॅडीला आहे. म्हणजे होस्टिंग ह्याच्यावर पण होस्टिंग कसं आहे, गोडॅडी सारखंच आहे का? हा, होस्टिंग तसंच असतं. काय असेल ते रजिस्ट्रेशन लॉग इन वगैरे करून झाल्यानंतर ना आपल्याला परचेस करावं लागतं चार्जेस होस्टिंगचं. सेम आहेत का गोडॅडीचे आणि ह्याचे? चार्जेस थोडेफार डिफर होतात. काही जणांना कसं नीड आहे त्याप्रमाणे घेतात ते. गोडॅडी कसं आता त्याचं सपोर्ट चांगला असल्यामुळे मला काही वाटत नाही, ते मी ठेवलंय कंटिन्यू. त्यांच्या कॉलिंगचं सपोर्ट वगैरे एकदा कॉल केला ना त्यांना, ते व्यवस्थित सगळं सोल्युशन वगैरे सांगतात. त्यामुळे काय प्रॉब्लेम नसतो. काही काही फ्री वाले वगैरे घेतलंस ना तर प्रॉब्लेम काय होतो की त्यांची सपोर्ट टीम चांगली नसते. अच्छा. मग तू अडकली कुठं तर काय तुला करता आलं नाही कॉन्फिगरेशन कुठे, तर मग संपलं. मग एवढे मेहनत केलेली वाया जाते ना, असं होतं. त्यामुळे सपोर्ट वाला घ्यायचं, कारण आपल्याला ते होस्टिंग आणि डेव्हलपमेंटचा वेगळा पार्ट झाला. ते होस्टिंग वगैरेचं सगळं माहित नसतं ना आपल्याला पुढे आतमध्ये. बऱ्याचशा गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात. म्हणजे तुझं डोमेन समजा वेगळीकडे आहे, होस्टिंग वेगळीकडनं घेतली, तर ते पण तुला मग लिंक करावं लागतं तेव्हा त्या केसमध्ये पण, डोमेन आणि होस्टिंगला DNS थ्रू. असं तशा गोष्टी असतात. कॉम्प्लेक्सिटीज ह्याच्यामध्ये असतात काही काही वेळेला. त्यामुळे मग ते मी एकाच प्लॅटफॉर्मला ठेवतो दोन्ही गोष्टी. डोमेन पण एकाला आणि होस्टिंग एकाला घेतलं ना, ते प्रॉब्लेम जास्त फेस नाही करावा लागत. हा wordpress.org बद्दल समजलं तुला व्यवस्थित, कुठून काय काय गोष्टी आहेत त्याच्यावरती? ठीक आहे. आता wordpress.org आणि wordpress.com ह्याच्यामधला डिफरन्स सांगतो. आता तू जर फक्त नेक्स्ट टाइम जर वर्डप्रेस असं सर्च केलेस ना, तर wordpress.com गुगल मध्ये बघ, चेक कर. आता wordpress.com ही फर्स्ट लिंक आली, सेकंड मध्ये wordpress.org आले. ठीक आहे, दोन आले ना. हा, पण हे दोन आले ना, मग आता तू विचार करत असशील की बाबा हे असं का दोन दोन दिलेले काय है ना. मग आता फर्स्ट टाइम युजर असेल तर तेव्हा त्याला कसं कळणार की कोणतं मी युज करू, काय आहे दोन्हीचा फरक, दोन्ही वर्डप्रेसेस आहे का, काय आहे, है ना. आणि जे वर्डप्रेस येतं यांचं थोडस लोगो बघत, ह्याचा लोगो ह्याचा ब्ल्यू मध्ये आहे, ह्याचा ब्लॅक मध्ये आहे. बघ, लोगो मध्ये जर डिफरन्स चेक करायचा असेल तर ओपन केल्या केल्या त्याचे फेव आयकॉन्स पण आहेत ना, हा ब्ल्यू वाला आहे तो wordpress.com, हा ब्लॅक कलर मध्ये अवेलेबल आहे. हा म्हणजे असं ते बघून चेक करायला, फक्त जर तू समजा असं अचानकच आलेस, तुला कळलं नाही तर, म्हणजे डिफरन्स दोन्ही यूज करत असतील तर पटकन समजायला म्हणतो. असं ऍक्च्युअली कामाबद्दलचे डिफरन्सेस चेक करायला गेले तर तुला इथे ना
आता बघ माझं एक आहे इथं मी हे केलेलंच आहे. माझं साईट आहेच इथे एक, म्हणजे मी जास्त काय ह्याच्यावर करत नाही, बट डेव्हलपमेंटसाठीच, म्हणजे काय डिफरन्स आहे काय नाही चेक करायला केलं होतं मी. तर बघ तुला इथं काय भेटतो, केशव41.wordpress.com असं हा पूर्ण डोमेन नेम आहे. पण हा सब डोमेनच भेटल्यासारखं आहे मला. कशाचा? wordpress.comचं सब डोमेन माझं नेम आहे सब डोमेन केशव41. तुझं नाव. हा, तर हे कसं आहे की जर तुला पाहिजे असेल स्वतःच, तर मग इथं अपग्रेड करावं लागतं ह्याचा प्लॅन, फ्री डोमेन विथ अ ओके. प्लॅन. हा wordpress.com बद्दल जास्त बोलणार नाही, कारण तुला हे कामी नाही पडणार. फक्त हे ब्लॉगिंग साठीच आहे. ठीक आहे, फक्त ब्लॉगिंग जर करायचं असेल तुला, तेव्हाच कामाला येणार आहे तुला प्लॅटफॉर्म हा. अच्छा. ह्याच्यामध्ये तुला 3 GB लिमिट येणार आहे, आणि 3 GB पर्यंत तुझं 3 झालं. GB लिमिटेशन. हा, 3 GB लिमिटेशन आहे. होस्टिंग फ्री आहे इथे. तुझं साईट आता बघ ना, माझी पण ही साईट होस्ट झालेली आहे ऑलरेडी. आता हे URL अच्छा. तुझ्याकडे पण मी टाकतो, तू हिट करून चेक करशील एकदा, चालू होऊन जाईल तुझ्याकडे पण. मी चॅट विंडो मध्ये टाकू झूमला? हा, चॅट विंडो मध्ये टाक. चेक कर एकदा. मी काय पोस्ट वगैरे केले नसतील मी, पण ओपन ऍक्सेसिबल असेल तुझ्या एंडला पण, नाहीतर तुला वाटेल की अरे लोकल होस्टला चालत आहे. तो मला हे विचारतो, युजर नेम, अच्छा अच्छा अच्छा, हा, एक मिनिट थांब जरा. मेल आयडी और युजर नेम असं विचारतो. म्हणजे ते लॉग इन साईट, माय साईट, एक मिनिट. एक मिनिट, मी देतो तुला लिंक. हा हा. हे लिंक करावं लागेल. ती कसं होतं, ते माझं ऍडमिनचं लिंक भेटलं तुला, त्यामुळे तिथे तुला युजर नेम पासवर्ड आला होता. ओके. हे युजरची लिंक आहे, युजर साईडची. हा हा. लोडिंग होत आहे. हे काय काम नाही केलेलं हे ह्याच्यावरती, हा हा. फक्त जस्ट चेक केलं होतं की डिफरन्स चेक करायसाठी कसं काम करतं ते. हा हा. ओके. तुझ्या साईडला पण ओपन झालं ना? हो, झालं. हा, तर मग इथं बघ ना, ओपन होताना मग हे सब डोमेन येते ना, पण हे अनप्रोफेशनल आहे ना. हो. म्हणजे सब डोमेन म्हणजे तुमचं आणि wordpress.comच्या अंडर मध्ये येत आहे ना तुम्ही, तसं दिसलं तर नाही चांगलं दिसत हो. ना. तसं माझं एक नाही, दुसरं पण तेच. आहे बघ, दाखवतो तुला. ते ह्याच्या थ्रू केलं होतं, ही साईट चांगली झाली. ह्याच्याने बनवलं होतं, पण हे ब्लॉग स्पॉटच्या अंडर येतो. क्यू ब्लॉग्स माझं डोमेन नेम आहे, पण ब्लॉग स्पॉटच्या अंडर येतो. सब डोमेन पूर्ण आहे असं, सब डोमेन ब्लॉग स्पॉट क्यू ब्लॉग म्हणून आहे. मेन डोमेन blogspot.com आहे माझं. इथे ना हा ब्लॉग बनवला होता बघ ह्याच्याने, अच्छा. blogger.com ने बनवला होता हा. गुगल पण प्रोव्हाइड करते त्याचं ब्लॉगर प्लॅटफॉर्म. ओके. हा, ते दाखवतो मी तुला इथे. ह्याच्यामध्ये इथं गेलं ना, ब्लॉगर म्हणून आहे ना हे. हा हा. हे पण ब्लॉगिंग साठीच यूज होतं. ओके. हा, जर कधी फ्री मध्ये काय ब्लॉग वगैरे ब्लॉगिंग करायचं असेल तर इथे आहे ऑप्शन. ते कम्प्लीट होस्टिंग वगैरे सगळं फ्री मध्ये होऊन जाईल तिथे सुद्धा. ओके. मी डिफरन्स कडे अजून येतो तुला सांगण्यासाठी. कुठे ओपन केलं होतं? तुला जर तेच आपल्या साईडला कसं आहे, आपण जे wordpress.org वरनं डाउनलोड जे केलेलं आहे, त्याला डोमेन नेम, पहिली गोष्ट तर तुला डोमेन नेम परचेस करावं लागेल. ठीक आहे, नंतर होस्टिंग पण तुला परचेस करावं लागेल. पण तिथं तुझं ओके. प्रोफेशनल होऊन जातं, आणि लिमिट राहत नाही बँडविड्थची की 3 GB पर्यंतच. तुझं जितकं जीबीचं तू परचेस केलंय होस्टिंग, त्याप्रमाणे तुझं होतं ते.
ठीक आहे. अवेलेबल ओके. स्पेस तुला किती पोस्ट व्हिडिओज वगैरे काय तुझं अपलोड जर करणार असतील तुझ्या साईटला, ठीक आहे. हां, हां. आणि सेकंडली काय आहे की तुला अजून एक खर्च काय असतो की wordpress.org वरती काम करताना तुला थीम हं. पण परचेस करावं लागते. हे थीम पण देतात हो. ते बघ ह्याच्यामध्ये. म्हणजे काय असेल ते चांगली नसली तरी सुद्धा इथे त्यांच्यामध्ये असतील थीम्स थोडेफार असतील ह्याच्यामध्ये. इथे हां. थीम्स पण आहेत थोडेसे. ज्या फ्री आहेत. हा, काही फ्री आहेत, काही वरती क्लिक करून आतमध्ये चेक करावं लागेल की बाबा फ्री आहेत का पेड आहे. पेड आहेत. हां. कुठं लिहिलंय पेड आहे? ऍक्टिव्हेट दिस वरती थीम फ्रीच आहे. हां. हा, फ्री आहेत. काही म्हणजे जवळपास फ्रीच असतील, पण ते त्यांना त्यांचं काम एक्सटेंड करायचं असेल म्हणजे चांगलं दिसायला पाहिजे असेल तर ते शेवटी अपग्रेड तुम्हाला कुठं ना कुठं करायला लावणारच पैसे घ्यायसाठी. करावे लागणार. हा, तसं आहे. तर मग ओके. तिथे फ्री आहेत थीम्स तुझं तिथे पण अवेलेबल म्हणजे .com मध्ये wordpress.com ला. फ्री आहेत मग. इथे हां. पण अवेलेबल आहेत. पण तुला चांगलं काम करायचं असेल तर लिमिटेड तू आहेत. फ्री मध्ये नाही करणार ना, फ्री थीम मध्ये नाही करणार काम wordpress.org हां. मध्ये. हो. हा, तुला म्हणजे थीमचा खर्च wordpress.org ला आलाच समज तू जेव्हा काम करायला घेतेस तेव्हा. ठीक आहे. ओके. म्हणजे हं. थीमचा खर्च, डोमेनचा आणि होस्टिंगचा हे 3 खर्च आहेत तुला जेव्हा तू हं, हं. wordpress.org ला करशील. इकडं तुला कसं आहे मिनिमम डोमेन तर घ्यावाच लागणार जे होस्टिंग फ्री मध्ये दिले तरी चालेल. हो. मग डोमेनचा खर्च फक्त असणार. होस्टिंग 3 GB पर्यंत जास्त काम नसेल, फक्त पर्सनल ब्लॉग लिहित असेल टेक्स्टमध्ये आणि इमेजेस पण जास्त नसतील तर बास होतं तेवढं 3 GB पण. हं. आणि तिसरं म्हणजे की तुला थीम तर आहेच अवेलेबल एवढे आता दाखवले. तर तुला जर हां. तिथं करायचं असेल काम तर थीम वगैरे चूज करायचे आणि ब्लॉग्स लिहायला चालू करायचं. ठीक आहे. ओके. हां. त्याला हे wordpress.com ला पहिले लॉग इन करावं लागेल ना तुला? लॉग इन करावं लागतं त्याला रजिस्टर लॉग इन करून घ्यावं लागतं. आता माझं हं. प्रोफाईल आहे तेच. इथं. प्रोफाईल असल्यामुळे मी आधीपासून असल्यामुळे माझं होतंय. तुला दोन्ही हां, प्लॅटफॉर्मला तेच. रजिस्टर लॉग इन करावं लागेल. हं, हं. दोन्ही प्लॅटफॉर्मलाही तसंच आहे. ठीक आहे. आता दुसरं ओके. म्हणजे काय पॉइंट आता फर्स्ट पॉइंट कळाला तुला डोमेन होस्टिंग रिलेटेड आणि मी थीम्स रिलेटेड बोललो तुला फर्स्ट पॉइंट मध्ये. हं. सेकंड हां. पॉइंट काय आहे की आपला याच्यामध्ये वर्डप्रेस मध्ये काय आहे की wordpress.com मध्ये काय सांगतो wordpress.com मध्ये इकडे त्यांची एक प्रोफेशनल टीम बसलेली आहे जी की आपल्याला ते मॅनेज करतात ते सगळं आपलं. तू आता डोमेन ओके. नेम रिक्वेस्ट केला तर तुझं डोमेनच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी ते लगेचच तुला हेल्पफुल रित्याने तुला हे करून देतील. काय असेल ते. म्हणजे त्यांचं प्लॅन्स सगळे रेडी आहे तिथे. तुला जास्त काम ओके. नाही करावं लागत तिथे. आणि टीम तिथे असते त्यांनी सगळं ह्याच्यावरती काम करतात. बघतात बाबा कोणता प्लॅन कसा द्यायचा, यांना कसं काय करायचं सगळं हेल्प करायला रेडी असतात. ओके. ठीक आहे. आणि हं. सेकंडली तुला तुझी wordpress.org वरती तुला सगळं करावं लागतं इथं. काय केलं तू डाउनलोड केलं काल जसं. डाउनलोड हां, केल्यानंतर हां. लोकली तू इन्स्टॉल केलं. जर तुझं लाईव्ह हां. जायचा प्लॅन असेल तर तू होस्टिंग परचेस करून होस्टिंग वरती टाकशील आणि मग लाईव्ह जाशील सगळ्यांसाठी. हं. ठीक हां. आहे. पण इथं तुला हँडल करावं लागलं ना. पण कंट्रोल हां. पण तसा तुझ्याकडे आहे. पण हे तुला हो. कंट्रोल नाही देत आहेत तुझ्या हातामध्ये काय कारण की ते जास्त. सगळं मॅनेज ते करतायत ना. मॅनेज करतात आहे ना, टीम हँडल करते तिकडे तर हां. त्यांच्या हातात कंट्रोल असणार आहे साईटचं तुझ्या. ओके. इथे तुझ्या मग ते हातात कंप्लीट कंट्रोल ORGच आहे. मग बेटर आहे ना? हा, ओआरजी बेटर आहे. मी डिफरन्स सांगत तू हं. आधीच नाही, नाही सांगितलं. म्हणजे मी नाही म्हणजे असं ऐकून असं वाटलं की मग हे बेटर आहे कारण कंट्रोल हा, आपल्या हेच हातात आहेत बेटर ना. आहे. कंट्रोल आपल्या मेन हातात म्हणजे मेन हां. कोडचा पण कंट्रोल हातात आहे तुझ्या असेल. हां, मेन गोष्ट ती आहे ना. हा, म्हणजे कोडचे कंट्रोल ओके. आणि बाकी सगळा कंट्रोल तुझ्या ह्याच्यात जास्त आहे. हां. प्लगइन्स वगैरेचं पण जास्त सपोर्ट आहे, सगळ्या गोष्टींचा जास्त सपोर्ट आहे ना वेगळं. मग तिथे हे डोमेनचं. .com ला आपण रिस्ट्रिक्टेड होऊन जातोय. हा, .com ला जरा रिस्ट्रिक्शन आहे. ते फक्त ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणूनच कन्सिडर झालेलं आहे पूर्ण. म्हणजे ओके. त्याच्यासाठीच यूज होतो त्याचा ब्लॉगिंगसाठी. हां. नंतर ओके. तुला बॅकअप आणि सिक्युरिटी जी आहे हां. बेसिक देतात इथे वर्डप्रेसमध्ये. हां. wordpress.com मध्ये बेसिक लेवलची प्रोव्हाइड करतातच ते. ठीक आहे. हं. बॅकअप म्हणजे की तुझे पोस्ट वगैरे तू टाकलेले सगळे तुला बॅकअप घ्यायचं हां, असेल हां. तर तू डाउनलोड करून घेऊ शकते बॅकअप किंवा तुझ्या साईटचा अख्खा बॅकअप पण घ्यायचा असेल तरी बॅकअप घेऊ शकते. तर ते बॅकअप ओके. घ्यायचं जे आहे ते
ह्यांनी बेसिक लेवलला केलेलं आहे हे काय असेल ते काम. बेसिक लेवलची सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली आहे. हा पण ह्याच्यामध्ये तुझा हा पूर्ण नेट आहे ना चालू? अनस्टेबल म्हणते. नेट येते ना आवाज? हो हो येतोय ना. हा. आणि मग ह्याच्यामध्ये कसं आहे तुला वर्डप्रेस मध्ये की सिक्युरिटीसाठी हे जे प्लगइन्स अवेलेबल आहेत हायर एंड सिक्युरिटी द्यायला, म्हणजे ह्याच्यापेक्षा तरी जास्त. आणि बॅकअप काय काय घेणं ह्याच्यापेक्षा सिक्युरिटी आहे. हॅलो. हॅलो काय आलं? नाही, ते बहुतेक इंटरनेट संपलं दुसऱ्या ह्याचं. हा ते ओके हा मोबाईलचं होतं ना, ते संपलं, दुसऱ्या ह्याला जॉईन केलं. ओके हा. तर मग काय म्हणतो मी अच्छा. तुला, ह्याच्यामध्ये ना सिक्युरिटी जे आहे ना, सिक्युरिटी आणि बॅकअप जरा जास्त आहे ORGचं. त्याला त्याचे स्पेशलाइज हम्म. प्लगइन दिलेले आहेत, त्याच्याने तुझं सिक्युरिटी आणि बॅकअप जे आहे ते घेऊ शकतो. तिथे बॅकअप बडी असे टाईपचे प्लगइन्स वगैरे ऍड करूनच करावं लागेल. बाय डिफॉल्ट बॅकअप्स वगैरे नाही होणार तुझे. म्हणजे बॅकअप वगैरे घ्यायचे तुला, ओके प्लगइन्स ऍड करून तू करू शकतो. मी स्क्रीन शेअर नाही चालेल. करत तुला. म्हटलं होतं आता तू wordpress.com ला जर असशील ना, तर ह्याच्यावरती तुला होम पेजला गेलो, एक मिनिट, तुला ह्याच्यावरती ऍड्स दिसणार बरं का. wordpress.com ला जर जाशील तर तुला हा ऍड दिसणार. इथं आता करंटली कुठं दिसतात ते बघावं लागतील, पण ऍड्स तुला इथे दिसणार. ठीक आहे, wordpress.com ला. तिथे हा जसं आपलं तू तर फेसबुक वगैरे फ्रीचे जे प्लॅटफॉर्म युज करतो ना आपण, हा हा कमवायसाठी हा ते ऍड्स युज करतातच ना त्यांच्या. हो जोपर्यंत तू प्लॅन नाही चेंज करणार ना, तोपर्यंत तुला ऍड दिसणार. आता ह्याच्यामध्ये मी एक मिनिट, दिसत नाही डिफॉल्ट. थोडेसे आपण ऍड वगैरे केले ना, पोस्ट वगैरे, त्यानंतर बहुतेक दिसायला चालू होतील लेफ्ट राईट साईडला ऍड्स वगैरे. ओके पण आणि इथे blog@wordpress.com हे पण त्यांचं मेन्शन पण करून येते खाली ब्लॅक, हा जर पेपर मध्ये चेक केलंस तर. हे म्हणजे हा थोड्या हा गोष्टी अशा फुटर सगळ्या अशा येणार त्यांच्या, जोपर्यंत तुम्ही ओके प्लॅन्सला अपग्रेड नाही करणार. आणि ऍड्स पण दिसणारच आहे, पण तिथे तुला ऍड्स नाही दिसणार. आणि जर तुला ऍड्स रनच करायचे असतील ना, म्हणजे ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे तर ऍड रन करू शकतो ना आपण. ब्लॉगिंग म्हणजे म्हणजे दुसऱ्यांच्या ऍड घेऊन म्हणजे कमवायसाठी तो वेगळा पार्ट झाला. इथं हे आपल्याला ऍड्स दाखवून म्हणजे ते आपलं फ्रीमध्ये त्यांनी सर्व्हिस देतात आहे, ते वेगळा पार्ट झाला wordpress.com मधला. पण जर हा आपल्याला आपले ब्लॉग्स दाखवून, म्हणजे ब्लॉग रीड करायला दाखवून जर युजर कडून पैसे हवे असतील, तर आपण मग ते, जर आपल्या व्ह्यूज जास्त असतील तर मग आपण ऍडची सर्व्हिस आपल्या ह्याच्यावर रन करू शकतो ना, किंवा मग गुगल ऍड्स समजा, किंवा दुसरे कुठले ऍड्स असतील, तर हा ते हा हा wordpress.org ला ते पॉसिबल आहे. म्हणजे ते ओके. थर्ड पार्टी आपण असे घेऊ शकतो. ह्यांनी इकडचे त्यांनी दिलेले म्हणजे जे काही मिंत्रा समज किंवा Amazon असं त्यांना त्यांच्या ऍड्स हम्म. असं दाखवू शकतो. हा, त्या टाईप मध्ये समजा. एक्झाम्पल थर्ड पार्टी. हम्म. ठीक आहे. मग लास्टली की हे पर्सनल ब्लॉगला जसं बोललो आपण, डिस्कस केले की फक्त पर्सनल ब्लॉगिंग साठी इथे तुला कोणत्याही टाईपचे साइट्स बनवू शकते wordpress.org. हा ठीक आहे. हा ठीक आहे, आज उशीर झाला आपल्याला पण कनेक्ट करायला. आपण 5-10 मिनिटं घेऊ अजून तरी. मी तुला ना, जेव्हा वर्डप्रेस इन्स्टॉलेशन होतं ना, हा. तेव्हा तुझं व्हर्जन कसं फाइंड आउट करायचं ते तू चेक केलंस? व्हर्जन कोणतं आहे, कसं आहे, कसं फाइंड आउट करायचं तुझं व्हर्जन? नाही. वर्डप्रेस जेव्हा इन्स्टॉल होतं ना तुझं, तिथं तू डॅशबोर्डला आलीस ना, इथे खाली गेलेस ना, तर मग इथे व्हर्जन दिसेल तुला. टॉप बॉटम राईट कॉर्नरला व्हर्जन 5.6. ठीक आहे. कुठे दिसलं? मी हायलाइट केलं नाही ना, बॉटमला एकदम ती स्क्रीन नाही दिसत आहे बघ तुझ्याकडे का? हा हा दिसलं दिसलं. हा बॉटमला राईट साईडला ना. हा, बॉटम राईट कॉर्नरला. हा हा तर तिथे तुला हे दिसेल व्हर्जन काय आहे, तुझं करंट रन काय होतं. कारण तुला विचारतीलच, जर तू जर जात असेल ना इंटरव्ह्यूला, की तू कोणत्या व्हर्जनवर काम केलं होतंस. कारण हा काही काही हा वेळेस ना व्हर्जन वाईज कुठेतरी त्याचे फॉल्ट, काहीतरी छोटे छोटे
प्रॉब्लेम वगैरे असतात त्याच्यामध्ये, किंवा काहीतरी काय असतं ना, की ह्या व्हर्जन मध्ये प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम आहे. तर मग त्यामुळे ते ओके. काय म्हणतात, की तुम्ही ह्या व्हर्जन मध्ये केलं तर मग ह्या व्हर्जन तुम्ही काय प्रॉब्लेम फेस केले होते का? सोल्युशन काय? हां, तसं होतं. आणि ओके. हे तुला काल बोललो जसं इथं ड्राफ्ट म्हणजे ह्याचं काल तुला थोडंसं व्यवस्थित नाही सांगता आलं. ड्राफ्ट म्हणजे ना, की तू लगेचच आता काल जसं बोललो इथून करता येतं ड्राफ्ट म्हणजे क्रिएट म्हणजे पोस्ट क्रिएट करणं जे आहे ना, जे आपण पोस्ट एखादी नवीन ॲड करतो. काल जशी केली होती आपण लॉरा हम्म. मेप्सनची इथली ही, तशी ही इथलं क्विक ड्राफ्ट म्हणजे काय, की इथल्या इथं पटकन टायटल आणि तुला काय आठवलं बाबा काहीतरी एक नवीन आता न्यू टॉपिक म्हणून काहीतरी आठवलं असं न्यू टॉपिक कंटेंट म्हणून असं टाकतो, ठीक आहे. हम्म. म्हणजे काय आहे, की इथं आपलं तुझं इथं हे तयार होणार, लगेच एक ड्राफ्ट तयार होऊन जाणार. मग तू आतमध्ये जाऊन हे ड्राफ्ट म्हणजे इथं पोस्ट तयार झाली. ऑल पोस्टमध्ये जाऊन चेक केलं तर. ठीक आहे, इथं नवीन तयार झालं बघ. पोस्ट अजून एक तुझा न्यू टॉपिकनी. तू हा हा. पब्लिश नाही नाही झालेला हा ड्राफ्टमध्ये आहे. ठीक आहे. कारण आपण इथून पण करू शकतो ड्राफ्ट. आता जिथून तुला सांगितलं डॅशबोर्डवर इथं क्लिक केलं ना, आपण होम हा. पेजला जातो आणि हा पण म्हणजे हा सेक्शन होम पेजलाच घेऊन जातो आणि अपडेट्स आपण जसं काल चेक केलं होतं, अपडेट्सला क्लिक केल्यानंतर तुझे काही कंप्लीट साईटवरती प्लगइन आणि किंवा थीमचे अपडेट्स आले असतील तर तू किंवा ह्याचं पण अपडेट असेल वर्डप्रेसचं स्वतःचं. वर्डप्रेसचा. हा. हां, जसं आता 5.6 आहे, 5.8 आला तर तू इथून चेक करू शकते अपडेट्स आलेत का नाही आलेत का. ओके. प्लगइन्सचे अपडेट्स आले आणि असतील तर चेक. रिइन्स्टॉल म्हणजे केलं तर चेंजेस काय हेच जे 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 हां, नवीन आहे चेंजेस ते फक्त होईल ना रिइन्स्टॉल ऍड? होऊन जाईल. नाही. नवीन नाही. आता काय करंट व्हर्जन आणि आपण इन्स्टॉल केलेलं व्हर्जन म्हणजे आता जे येणार आहे म्हणजे दोन्ही सेम आहेत हा. म्हणजे काही बदल नाहीये. ते रिइन्स्टॉल करा म्हणजे काय, की हम्म. परत एकदा करा का म्हणताय रिइन्स्टॉल. तुझं काय ओके. असेल आत्ताचं टाकलेलं निघून जाणार, फ्रेश इन्स्टॉलेशन होणार म्हणजे रिइन्स्टॉलेशन पण मग आपलं जे वर्क आहे ते जाणार ना ते. रिइन्स्टॉल अरे केल्यानंतर बापरे. जाणार ना. हा, तेच म्हणून मी विचारलं. हं. म्हणजे ओके. तसं नाही रिइन्स्टॉल हातच नाही जात ना त्यामुळं. कारण हम्म. डेटा वगैरे असेल फ्रेश नवीन असताना ट्राय कर तू तसं ते काय होतं चेक कर. आता जसं आता आपण चेक करायचं ते करू शकतो ह्याला. काय होतं काय हा. नाही. आपली पोस्ट जायला पाहिजे है ना. हा. म्हणजे 1-2 होते ना आपण ऍड केलेले. काय होतं बघूया आपण. ते मोस्टली नाही करत कारण करंट व्हर्जनलाच रिइन्स्टॉल करून काही फायदाच नाहीये ना असा. हा. डाउनलोडिंग अपडेट. हे इन्स्टॉल झाल्यावर पुन्हा रन बिन करायची गरज नाही ना? चेक करावं लागेल इथून रिइन्स्टॉल असं नाही केलं मी आधी. अपडेट करतो मी जेव्हा येईल तेव्हा. रिइन्स्टॉल असं ओके. नीट नाही पडत ना आणि त्याची गरज काय आहे अशी. हम्म. आता चेक करूया. हे झाल्या वर्डप्रेस त्यांनी वर्डप्रेस 5.6 मध्ये काय नवीन आलं, काय नाही ते सगळं सांगतील. वेलकम टू त्याचे अपडेशन्स. हां, म्हणजे हा वर्डप्रेस 5.6 बद्दल काय आहे ते सगळं न्यू वगैरे काय गोष्टी आहेत ते सांगतील इथं. म्हणजे हा इन्स्टॉल झाल्यानंतरचा पेज. प्रत्येक प्लगइनला वगैरे किंवा कशाला पण हेच असं येतच. म्हणजे जेव्हा तुझं इन्स्टॉलेशन पूर्ण होईल ना, त्याचं म्हणजे हा. त्या रिलेटेड काय असेल इन्फॉर्मेशन पेज ते डिस्प्ले करतात ह्याच्यामध्येच लगेच. हम्म. ठीक आहे. आता आपण पोस्ट चेक करूया आपली काय होते ती. आहे का अवेलेबल? हा. अवेलेबल तर आहे. न्यू राहते. टॉपिक कंटेंट. रिइन्स्टॉल म्हणजे माझ्या मते तर ऍक्च्युली अशी असायला पाहिजे होती. तेच मला पहिले असं वाटतं की काहीतरी आता सेटिंग्स रिइन्स्टॉल करतो मग म्हणजे सेटिंग्स बहुतेक रन होत हे असतं. होतं. काहीतरी सेटिंग्स फक्त हे होत असतील. म्हणजे जे सेटिंग्स वगैरे आपण जे कुठं काय नवीन करून ठेवले जे असतील काय ना. आलं असेल ते फक्त ऍड होत असेल अपडेशन मध्ये. तसं पण असू शकतं सिक्युरिटी पॅचेस वगैरे किंवा सेटिंग्स पण रिफ्रेश होत असतील. म्हणजे सेटिंग वगैरे कुठेतरी आपण काहीतरी करून ठेवले असतील ना. हा. बहुतेक त्याच्यामध्ये तेवढंच फक्त गोष्ट हे होणार असते. ठीक आहे. एक आता तुला
तुझा ह्याच्यामध्ये ना प्रोफाईल फोटो जो असतो ना, एडिट प्रोफाईल, ते जर प्रोफाईल फोटो अपलोड करायचा असेल तर तू इथून अपलोड करू शकते. अरे इकडं कसं काय घेऊन चाललंय हा? ते असे नव्हते या व्हर्जनच्या आधी. You can change your profile picture on here. Create a new युअर avatar. ओन. जी अवतार आहे नवीन आले काहीतरी. अवतार विथ wordpress.com. आधी अवतार म्हणूनच होतं फक्त. अवतार म्हणजे प्रोफाईल, तुम्हाला ग्रे. माहितच असेल. ग्रे अवतार, जी आर अवतार आहे ना, हे काहीतरी नवीन आले. आधी फक्त आणि अवतारच याच्यावरचा होतं. मेल आय डी. काय ते बहुतेक रजिस्ट्रेशन ह्या साईटला करून घ्यायला, नंतर ना मग ते करून टाकल्यानंतर मग सगळं भेटत असेल बहुतेक. ओके, त्याचा व्हिडिओ पण दिलाय. हा हा, ठीक आहे. ते मी आता लगेच इथं होईल वाटलं म्हणून मी तुला सांगणार होतो. प्लॅन हा, मध्ये ठीक होतं आहे. सगळं आजच्या. त्याला पुढं त्यांनी घेऊन गेल्यानंतर हे नवीनच इथल्या इथं मला वाटलं अपलोड करायला लावते. इथं क्लिक केल्यावर फोटो, तुझा हे प्रोफाईल फोटो आहे तो ऍडमिन कलर अपडेट स्कीम झाला काय असतो. आहे? कलर स्कीम म्हणजे काय, इथं आता तुझं ब्लॅक आणि ब्ल्यू मध्ये आहे ना, हे ब्लॅक आहे सगळा ओके ओके, आणि हा हा ब्ल्यू मध्ये आहे. आणि चेंज करू शकते हा. तू असं, मॉडर्न ओके मध्ये ओके. असा, ब्ल्यू मध्ये असा, कॉफी कलर, काहीतरी ठेवायचं वेगवेगळं. आपल्या समजा तू मॅनेजर असशील मेन साईटची, तर तू वेगळा कलर ठेवू शकते तुझं थीम. आणि दुसऱ्या काम जो करत असेल त्यांच्यानुसार ते थीम ठेवू शकतात. म्हणजे कसं लवकर आयडेंटिफाय होतो लांबूनच बघून. अरे काय काम करतोय, लॉग इन समजा तुझं चुकून केलं त्यांनी, तुझं लॉग इन फाइंड आउट करून, तर लगेच थीम हा बघून हा. ओळखता येऊ शकते. अरे माझं लॉग इन कशाला केलं रे, तू लांबूनच कळत. ओके, हा हा. थीम बघून समजतं ना म्हणजे आपल्याला. लॉग आउट जरी मारलं तरी ते थीम तीच राहते. दुसऱ्यांनी जरी थांब एक ओपन मिनिट, केली आता हे आपण हा लाईट वाली थीम ठेवूया आणि लॉग हा आउट करूया. हा म्हणजे कसं, माझं म्हणण्याचं काय उद्देश होता की डिफरन्शिएट करायला. बाबा 3-4 रोल असतील ना, वेगवेगळे लोक काम करत हा असतील तर हा 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 हा. त्यांना समजून जातं त्यांचं ओपन झाल्या की बाबा मी, म्हणजे तू एक सेट करू शकते की बाबा जर तो ब्लॉग लिहिणारा असेल तर त्याला कोणता कलर, तसं सेट करून तू सगळ्या ब्लॉगर्स साठी एक कलर ठेवला, एडिटर्स साठी, कॉन्ट्रीब्युटर साठी, जे टाईप होते ना हम्म. युजर्सचे, हा हा हा. त्यांच्यासाठी आपण असं डिसाईड करून जर ठेवलं तर मग थोडं आपल्याला पण सोपं होतं ना, म्हणजे कोण कोण कशावर काम हा करते बघायला. हे बघ, हे झालं सेट. हा, हे आपण बरोबर. सेट केलं होतं ते राहतंय. ओके, हा. ओके. मी तुला ओके. इमेजेस ऍड करायला इथून ऍड केले होते. आपण काल इथून नाही ऍड केले होते, पोस्ट डायरेक्ट ऍड केली होती ना. डायरेक्ट केलेली. पोस्ट मधून डायरेक्ट इमेज ऍड केली होती, बरोबर. हो. आता इथून ऍड करता येते इमेज, तो मी ऍड करून दाखवतो. हम्म. ड्रॉप पण करू शकते किंवा इथं ड्रॅग अँड ड्रॉप करू शकते किंवा इथून अपलोड पण करू शकतेस. क्रिसमस, मल्टिपल अपलोडचं पण ऑप्शन असेल, कंट्रोल प्रेस करून ते पण करू शकतेस तू. इथं मग सगळे अपलोड झालेले जर असतील ना तुझे, तर ते काय फायदा होतो की तू आता इथे पोस्ट ऍड करायला जातेस ना, तेव्हा तुला हम्म. पोस्ट ऍड करताना तिथंच लगेच दिसतील. तुला अपलोड फ्रॉम मीडिया वगैरे ऑप्शन होता ना, काल आपण चेक केला नाही का. डायरेक्ट अपलोड होता, सेकंड ऑप्शन होता अपलोड फ्रॉम मीडिया, थर्ड ऑप्शन होता फ्रॉम इम्पोर्ट फ्रॉम URL, असा काहीतरी ऑप्शन होता. हो हो, URL. आठवतंय का? हो हो. पण आपण URLचं नव्हतं हे केलं, म्हणजे URL नको बोललेलो ना. URL बघायचं तर बघू शकतो, तुला माहिती असेल म्हणलं मी ते URLचं. माहिती आहे ते, म्हणजे हा, डायरेक्टली जी लिंक आहे ती हे ती करायची ना. टाकली की हा होऊन जातं ते. हम्म. ठीक आहे. मीडिया लायब्ररी तुला समजली का? मीडिया लायब्ररी हो. आता मी ऍड केले मीडिया त्याच्यामध्ये लायब्ररीमध्ये. पण मी काय ती म्हणते, लायब्ररी आणि जे इमेजेसचा साईज आपल्याला आता म्हणजे असं नाही की आपल्याला ही ज्या साईजमध्ये आहे त्याच साईजमध्ये आपण अपलोड करणार ना. कधी कधी साईज बघ मेन्शन करावी लागते. तुला
इथं डायमेन्शन्स तू मेन्शन करू शकतेस. कुठून इमेजचे जे गेलास तू? ऑपरेशन, एक मिनिट दाखवतो तुला. आता ही पहिली ही लायब्ररी म्हणजे पूर्ण इथं सगळे तुझे इमेजेस असणार लायब्ररीमध्ये. हा. म्हणजे पूर्ण लिस्ट ऑफ इमेजेस, जसं ऑल पोस्ट होतं ना पोस्ट मध्ये, तशी इथं हा. सगळे दिसणार. नवीन ऍड करायचं असेल तर सेकंड ऑप्शन आहे मीडिया मधला ऍड हा. न्यू मध्ये. पण हा. इथं पण ऍक्शन तोच आहे. तो ऍड न्यू म्हणजे इथं क्लिक केलं काय इथं क्लिक केलं काय ऍड न्यू दोन्ही हा. सेमच विंडो सेमच आहे. ओपन होणार आहे तुझे. हा. आता मी तू काय म्हणत होतीस की बाबा कसं केलं ते एडिट. क्लिक हा. केला इथं खाली ऑप्शन आहे एडिट इमेजचा. एडिट हम्म. इमेज करू शकते. आणि मग तुला क्रॉप करायचंय समजा इथं असं. आणि काही डायमेन्शन्स वगैरे चेंज करायचं इथून तू स्केलिंग वगैरे मॅनेज करू शकते. इथे डायमेन्शन्स वगैरे ऍस्पेक्ट रेशो पण मॅनेज करू शकतेस. अप्लाय चेंजेस टू ऑल इमेजेस. इथे थंबनेल वगैरे काय आहे तुला जास्त माहित असेल याच्याबद्दल. थंबनेल आणि ऑल साइजेस एक्सेप्ट थंबनेल. थंबनेल आपण ते बॅनरच्या वेळेस यूज करतो नाही का, जेव्हा ते बुलेट बघ, बॅनरचे जे बुलेट असतात खाली, त्या बुलेट्सवर तू थंबनेलच की ते दिसतात बघ, नेक्स्ट पहिले बॅनर एंटर काय करावं आहे. लागेल बहुतेक की तसं. क्रॉप वरती परत क्लिक झालं. केला, सेव्ह केला क्रॉप हम्म. इमेज. आणि ऑल्टरनेट टेक्स्ट जे आपण HTML मध्ये लिहितो, तो ऑल्टरनेट टेक्स्ट तू इथं मेन्शन अल्ट करू टेक्स्ट. शकतो. अल्ट टेक्स्ट. अल्ट टेक्स्ट, कॅप्शन्स, इमेजचं डिस्क्रिप्शन, हे सगळ्या गोष्टी इथं मेन्शन करू शकतो आपण. इमेज डिस्क्रिप्शन ते काय दिसणार का, म्हणजे व्ह्यू होणार का ते? नाही, इमेज डिस्क्रिप्शन पण व्ह्यू नाही होणार. इमेजचे डिटेल्स आहेत सगळे. ओके. ठीक आहे. डॅशबोर्डचं नोट सांगतो मी तुला एक. डॅशबोर्डचं एक मी तुला एक गोष्ट सांगतो. डॅशबोर्डला अजून एक आहे इम्पॉर्टंट. डॅशबोर्डला ना, आता ही विंडो आहे जी समोर तुला वेलकम स्क्रीन वेलकम टू जे आहे. वर्डप्रेस. हे ते सगळं होतं गोष्टी ना, ठीक आहे. बंद केलं ना, डिसमिस केलं तर हे कसं आणायचं परत हे गेलं तर मग हे स्क्रीन ऑप्शन्स वरती असताना, स्क्रीन ऑप्शन्स मध्ये तुला जे जे डिस्प्ले करायचे हे सगळे विजेट्स म्हणतात ह्याला. हे जे एक एक बॉक्सेस आहेत ना, हे ओके. ह्याला वर्डप्रेस मध्ये विजेट्स म्हणतात. ठीक आहे. तर मग आता तुला ओके. आता काय गेला विजेट्स. होता, वेलकम ऑप्शन होता, तुला टिक मार्क वेलकम. केलं तर हा परत आला. ठीक आहे. आणि इथं साईट हेल्थ आहे, क्विक ड्राफ्ट एक ऑप्शन होता. आता हा क्विक ड्राफ्ट मी समजा टिक मार्क केला, तो गेला बघ इथून. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे जे असतील तुला जे दाखवायचे ते नाही दाखवायचे तुला, तू इथून वरती हे जे विजेट्स मधलं, तर हे क्विक ड्राफ्टचं समजलं. ते आपण टायटल आणि त्याच्यात कंटेंट लिहिलं. हॅलो. त्यातलं हे क्विक ड्राफ्टचं तर समजलं, म्हणजे आपण त्याच्यात टायटल आणि ते कंटेंट लिहिलं आणि ते पोस्ट मध्ये गेलं ना. हो. पण ते व्ह्यू कधी होणार? आपण जे व्ह्यू आपण दिलंय. पब्लिश केल्यानंतर होणार. पब्लिश तिथं त्याला एडिट करायचं, मग नंतर तिथं हां. पब्लिश करायचं. ते एडिट करायचं म्हणजे पोस्टला एडिट करायचं. मग तिथं ऑप्शन येईल तुला की पब्लिश करू दे का पोस्ट. आणि हे म्हणजे जे आता हे आहे क्विक ड्राफ्ट, हे ब्लॉग साठी यूज होतं का? ब्लॉग साठी. फक्त ब्लॉग साठी? हो, फक्त ब्लॉग साठी. पोस्ट मध्येच गेलं ना आपण. इथं नाही का बघितलं, आता ऑल पोस्ट मध्ये तुला दाखवलं मी. नाही, मी ते आता तुला विचारते अचानक तेच. काहीतरी आपण ते आठवलं ना तुला, हां. तर तू जसं आपण क्विक नोट लिहित नाही का, काहीतरी आठवलं की सगळं पेज तात्पुरतं लिहून ठेवतो, नंतर मग आपण कुठं जायचं तिथं आपण नंतर लिहितो. ऍक्च्युअली रफ मध्ये सध्या रफ वर्क समजू शकते तसं. हो. आठवल्या आयडिया तुम्ही सोड द्यायची नाही तुला. किती हसते मला हसू येते.
तिचे पप्पा तिला खेळवतायत ना हा म्हणून हसते. मजा हा करते. ठीक. मग नंतर हे जे स्क्रीन ऑप्शन्स तुला हे समजले ना, टिक मार्क अनटिक साईट मार्क हेल्थ करून. स्टेटसचं हे काय यूज काय? म्हणजे की तुझं सिक्युरिटी काय आहे, कसं आहे ते सांगतं तिथं. जे आपण परफॉर्मन्स हे आणि सिक्युरिटी पासवर्ड कशी आहे ना, टाकलेलं बघ, हा तर त्याचा पण टाकलेला इथं वीक इफेक्ट पडू गुड. शकतो. त्याचा पण इफेक्ट इथं ओके. पडू शकतो. म्हणजे काय की नाही तुझं पण ते सिक्युरिटी आणि साईट हेल्थचा परफॉर्मन्स. स्टेटस ते म्हणून दाखवतोय का? आपण जे पासवर्ड टाकतो ना, ते आलेलं हा वीक, मीडियम, फक्त तो आहे तेवढंच का नाही, हा? बऱ्याचशा हा गोष्टी जे की सिक्युरिटी आणि परफॉर्मन्स रिलेटेड आहेत, त्याच्यावर ना हा हा. ह्याचं स्टेटस ठरतं की गुड आहे, बॅड आहे का मीडियम आहे, काय आहे ओके. तसं. हा हा हा. ठीक आहे. आणि ह्याला तू असं छोटं म्हणजे मिनिमाइज म्हणजे खाली हा. वर करू शकते, ऍक्च्युली मिनिमाइज नाही. ह्याला जर एकदम वरती डिस्प्ले करायचं असेल तर आपण इथे डिस्प्ले करू शकतो. अप एरो डाऊन एरोनी ओके. त्याला कुठं दाखवायचं ते आपण डिस्प्ले करू शकतो. आणि हे करायसाठी म्हणजे मिनिमाइज केल्यासारखं विंडो. हा. ठीक आहे. हे म्हणजे नॉर्मली ओके. सांगितलं युसेज वगैरे कसं करायचं काय नाही. ते हो हो. वापरून शिकतो खरं आपण. हे वर्डप्रेस तसंच आहे, वापरून आणि शोधून ओके. हा. शिकायचं काम आहे जरा. तुला अच्छा. अवघड नाही जास्त. आणि इथून पण हेल्प मध्ये डॉक्युमेंटेशन अवेलेबल आहे प्लस. हे काय ड्रॅग बॉक्स हिअर, ड्रॅग बॉक्सेस हिअर, कुठे? क्विक ड्राफ्टच्या बाजूला आहे ड्रॅग बॉक्सेस हिअर. ह्याच्यामध्ये बहुतेक आपल्याला चेक करावं लागेल 1 मिनिट आपल्याला. म्हणजे ना की नवीन तुला विजेट ऍड करायसाठी आहे, किंवा ह्याच्यामधलं रिमूव्ह करायसाठी आहे, किंवा ह्याला म्हणजे थोडंफार अजून म्हणजे खाली जे गेलेत ना त्यांना थोडं साईडला सरकून डिस्प्ले करायसाठी आहे. तर तुझं काय आहे ते चेक करावं लागेल. 1 मिनिट मी तू चेक करतो. इथं वर्डप्रेस इव्हेंट्सला आपण इकडे टाकूया. ठीक आहे, इव्हेंट्सला ओके. इथं टाकतो. म्हणजे 3 सेक्शन मध्ये डिस्प्ले करायचं असेल तर असं आहे बघ. गेलं. ओके ओके. हा मग हा. आता म्हणजे तिसरा वाला हा इथं नसेल तर मग हे 2 कॉलम मध्ये डिस्प्ले, म्हणजे जर बुटस्ट्रॅप सारखं हा म्हणायचं म्हणलं तर. समजले. किंवा ह्यामध्ये तू कोणताही टाकू शकतेस तिकडे ड्रॅग बॉक्सेस हिअर मध्ये. डॅशबोर्ड मध्ये एवढं नाही बघायला कधी कधी मी पण. आता बरेचसे इकडे तिकडे अच्छा. ऑप्शन्स अवेलेबल असतात वर्डप्रेस मध्ये. हा हा. यूज करून समजतं, अवघड काहीच नाही याच्यामध्ये. म्हणजे आपण आता तू पण थिंक काय केलं असणार, पार्थना इकडे मी काहीतरी ड्रॅग करेल असं है हा. ना. ते थोडं ओके. तसं बघून बघून हा. कळतं आपल्याला. हम्म. ठीक आहे, मग एवढंच होतं आज. आणि तुला मी सांगायचं काय की तुला 2 असाइनमेंट्स द्यायचे होते, ते नोट डाऊन करून घेशील. आणि ओके. कालचं ते फीचर्स वालं होतं ना, ते पण वाचून घेशील. ओके, ते वाचून घेते मी. वर्डप्रेसचे फीचर्स. हा, कालचं आणि आजचे दोन्ही जे हे आहेत ना व्हिडिओज हा रेकॉर्डिंग, 3 दिवसाचे, ते हा म्हणजे दोन्ही हा काल आणि आजची बरोबर.